गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। खंडोबा हा महाराष्ट्रातील अनेक समाजाचे कुलदैवत आहे। विशेषतः रामोशी समाजासाठी तो अत्यंत पूजनीय आहे। देगाव तालुका पंढरपूर येथे खंडोबा यात्रा ही महत्त्वाची पारंपरिक, धार्मिक व सांस्कृतिक यात्रा मानली जाते। ही यात्रा खंडोबा या देवाच्या भक्तीतून साजरी केली जाते। ही यात्रा केवळ धार्मिक नसून समाज एकत्र येण्याचा उत्सव असतो। पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि जुनी परंपरा यातून जपल्या जातात। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष होताना दिसून येतो। श्री क्षेत्र देगाव तालुका पंढरपूर येथे बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी खंडोबा मंदिर येथे आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी देगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव सर, उद्योजक आनंद बापू पाटील, तसेच माजी सरपंच संजय घाडगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष औदुंबर पाटील, सरपंच समाधान घाडगे, सुरेश घाडगे तसेच पांडुरंग वाघमारे, जय मल्हार ग्रुप समस्त ग्रामस्थ देगाव उपस्थित होते। आज देगाव या ठिकाणी श्री खंडोबाच्या यात्रेनिमित्त आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आत्ताच या ठिकाणी श्री खंडेरायाची आरती आदरणीय आनंदबापू आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभानंतर सर्वांस गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचं या ठिकाणी जय मल्हार टीमच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा आस्वाद घ्यायचा या ठिकाणी बालगोपाल या ठिकाणी बसलेले आहेत। या प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी यांनी खंडोबाची यात्रा या ठिकाणी केलेली आहे। चव्हाण कुटुंबीय असतील व इतर या ठिकाणी असलेले सर्व बहुजन असतील, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी खंडेरायाची यात्रा मोठ्या थाटामाटात प्रत्येक वर्षी साजरी केली जाते। या त्यांच्या उपक्रमाबद्दल मी सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो।